कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन होणार आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये आंदोलन होणार असून नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन आहे। अभिजित दिपकेंसह आंदोलनाच्या आयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं नोटिशीत नमूद केलंय। दरम्यान काल जयपूरमध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंवरती हल्ला झाला होता। हल्ले अजून होत राहतील पुढे, मला काही त्याची भीती नाही आहे। त्यांना हल्ले करायचे करू द्या। आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे हा जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू ठेवणार आहे। कोण वाटतं तुम्हाला ते म्हणजे ते दिसून झालेले RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे। जेव्हा कोणी या सरकार विरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात ते लोक असे हल्ले करतात, काही नवीन नाही याच्यात। RSSशी संबंध आहे असं तुमच्यावरही बरेचदा आरोप झालेला आहे, तुमच्यावरही आरोप झालेला आहे की तुम्ही RSSशी संबंध आहे, पंतप्रधानांची भेटी झाली म्हणून काल माझ्यावर हल्ला केला। मला वाटतं काल जे घडलं ते फक्त एक टॅक्टिक्स आहे, ती एक स्ट्रॅटेजी आहे आम्हाला घाबरवण्याची, धमकवण्याची आणि मेन मुद्द्यापासून भटकवण्याची। तर मला वाटतं अशा हल्ल्यावर मी काही बोललो नाही पाहिजे, कारण की आम्ही आमच्या मुद्द्यावरनं भटकणार नाही आहे। तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, तुम्ही आमच्यावर किती हात उचला, आम्ही आमचा हात उचलणार नाही आहे। आम्ही आमचं जे आंदोलन ते पीसफुली आणि डेमोक्रॅटिक वेनीच पुढे घेऊन जाऊ।